नवीन संसद भवन जे बांधलेले तिथं जाण्याचा योग आला आणि विशेष म्हणजे आपण सांगितलं की मोदी साहेबांची भेट झाली का, तो उद्या 10 वाजता मोदी साहेबांची भेट आहे. किती उद्या 10 वाजता मोदी साहेबांनी वेळ आम्हाला दिलेला आहे. मी उद्या 10 वाजता मोदी साहेबाला भेटणार आहे आणि मोदी साहेबांची उद्या भेट होणार आहे आणि सर्वोच्च जे सभागृह आहे संसद भवन इथं जाण्याचा तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादानं मला योग आलेला आहे. पैठण तालुक्यातील सर्वात मोठी असणारी ही ग्रामपंचायत आणि या ग्रामपंचायतीचे सरपंच अशोकजी धर्मे आणि त्यांच्यासोबत ज्ञानेश्वर कांबळे असतील सदस्य, किरण असल, फडताळे असतील, शिंदे असतील, हिवाळे असतील, या सर्वांनी एकनाथ शिंदे साहेबांवर विश्वास ठेवून या ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि सदस्यांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केला. त्यांचं मी सगळ्याच्या वतीनं अशोक धर्मे आणि त्यांच्या सहकार्याचं मी स्वागत करतो. आणि अशोक धर्मे आणि हे सर्वजण पूर्वी हे शिवसैनिकच होते, शिवसेनेचे होते, पण काही कारणास्तव मी प्रवेश केला आणि या प्रवेशासाठी उपस्थिती आपल्या शिवसेने बिडकीन आणि बिडकीन परिसरातला कसा पुन्हा दुसऱ्यांची साथ सोडून तुमच्या सोबत येण्यामागचं कारण काय? त्यांना तिथे त्रास होत होता का की त्यांना तुमचा विकास आवडला? आता त्यांना पूर्वी माझा अनुभव होताच, थोडा काही कारणास्तव बाजूला गेले आणि विशेष म्हणजे की विकास असेल, स्वभाव असेल, या सगळ्या गोष्टी त्यांना पहिल्यापासून आवडलेले आहे म्हणून पुन्हा आणि एकनाथ शिंदे साहेबांचं काम, हे सगळं काम बघून त्यांनी पुन्हा आपल्या शिवसेनेत प्रवेश केलेला आहे. बरं, तुम्ही पाहिलं की जेव्हापासून तुम्ही खासदार झाले त्यानंतर काही महिलांचेही प्रवेश वाढलेले आहेत, त्यानंतर कार्यकर्त्यांची प्रवेश वाढले. हे आगामी निवडणुकांसाठी, विधानसभेसाठी एक संकेत म्हणता येईल याला? तर आगामी निवडणूक असून द्या, पण मला एक सांगायचं की सगळ्यात महत्त्वाचं एकनाथ शिंदे साहेब आणि महिला, विशेष म्हणजे महिलांसाठी जो काही कालचा अर्थसंकल्प झाला, जो काही मांडला, त्याच्यामध्ये लाडली बहीण ही योजना आणलेली. याच्यामध्ये आपण बघितलं असं सगळ्या महिलांनी आता ऑक्शन करून माझं स्वागत केलं. रक्षाबंधन राबवल्याने त्या योजना महिलांसाठी राबवलेल्या आहे, याचं निश्चित महिलांनी आणि महाराष्ट्राने स्वागत केलेलं आहे. यानंतर आणखी काही मोठे प्रवेश होऊ शकतात का? कारण माजी महापौर त्या सुद्धा आल्या, नंतर काही महिला पदाधिकारी आल्या, त्यानंतर आता ग्रामपंचायतच तुमच्याकडे येते, त्याचा धमाका काय असू शकतो? अजून बरेच धमाके, बरेचसे तुम्हाला सांगतो की आता बरेचसे शहरातले असतील, ग्रामीण भागातले असतील, अनेक जण हे शिवसेनेत प्रवेश करणारे तुम्हाला दिसेल. आता माझी सध्या महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकाचं कर्जबाजारी राज्य झालेलं आहे. आता आणखी 1 लाख कोटींचं कर्ज महाराष्ट्रावर आलेलं आहे. कसं वाटतंय? नाही, मला काय म्हणायचं की आपण जे सांगितलं की महाराष्ट्रावर आधीच कर्जाचा बोज आहे, पण मला एक सांगायचं की विकास करायचा असेल तर थोडंफार कर्ज काढावं लागतं. पण मला सांगायचं की सरकार हे आता आपण बघितलं असं अनेक शेतकऱ्याला दुष्काळाची मदत असेल, अतिवृष्टीची मदत असेल, सततच्या पावसाची मदत असेल, ही मदत करण्याचा प्रयत्न केला. बाकी शेतकऱ्यासाठी, कामगारासाठी, कष्टकऱ्यासाठी हे जे काही मदत करता येईल ती मदत केलेली आहे सरकारने. आता लाईट बिल सुद्धा काल शेतकऱ्याची अनेक वर्षाची मागणी होती की लाईट बिल हे माफ झालं पाहिजे, ते सुद्धा निर्णय, ऐतिहासिक निर्णय काल सरकारने घेतलेला आहे. लोकसभेमध्ये तुम्ही विजय मिळवला, त्यानंतर मला मी जसं लोकसभेत सांगत होतो तशीच परिस्थिती विधानसभेला होणार आहे. आणि तुम्हाला सांगतो मी की आज मी जे सांगतो
तेच तुम्ही ज्यावेळेस विधानसभा होईल त्यावेळेस जरूर तुम्ही मला विचारा की भुमरे साहेब तुम्ही बोलले होते. लोकसभेला मी अनेक वेळा सांगितलं की ही जी जागा आहे ही जागा ही महायुतीची येईल आणि नुसतं येईल नाही तर 1-1.5 लाखाच्या फरकाने येईल आणि तेच सत्य ठरलेले आहे. तसंच विधानसभेला सुद्धा हेच होणार आहे की सगळ्या जागा ह्या महायुतीच्या येणार आहे. आणि मला एक सांगायचं की या राज्य सरकारने पुन्हा एक चांगला निर्णय घेतला. 2,000 कोटीची गुंतवणूक केलेली आणि बरेचसे उद्योग हे चंद्रा बिडकीन आपल्या DMIC मध्ये येणार आहे. आणि एकदा जर उद्योग आले तर मला वाटतं की हजारो जे काही आपले मुलं आहे बेकार मुलं त्यांना रोजगार मिळेल. म्हणून मला एक सांगायचं की चांगले उद्योग आपल्या या शहरामध्ये होणार. माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं तुम्ही. उभाटा गट पूर्ण खाली होणार आहे का विधानसभेत? उभाटा गट मला नाही वाटत तो राहील म्हणून विधानसभेला काय, कारण आपण बघितलं असेल आपल्या जिल्ह्यात माझा असा अंदाज आहे उभाटा गट राहणारच नाही असा माझा अंदाज आहे. तुम्हाला रोज कोणी ना कोणीतरी मला एक आता 2-4 दिवस थोडा दिल्लीत अधिवेशन आहे त्याच्यानंतर तुम्हाला कोणी ना कोणी रोज प्रवेश केलेलं दिसत आणि चांगले कार्यकर्ते हे आपल्या एकनाथ शिंदे साहेबांच्या म्हणजे आपल्या शिवसेनेत प्रवेश करणार. बरं, ते पालकमंत्री पदावरून भाजप सुद्धा आग्रही आहे. काही जण आपल्यातले सुद्धा लोक कोट शिवून तयार बसलेले आहेत. काय वाटतं तुम्हाला, काय असू शकतो? पालकमंत्र्याच्या बाबतीत तुम्हाला सांगतो ही जागा शिवसेनेची आहे. इथं शिवसेनेचाच पालकमंत्री राहणार आहे आणि विषय म्हणजे ही जागा शिवसेनेची असल्यामुळं शिवसेनेचा पालकमंत्री राहणार. त्याच्यामुळं भाजप शिवसेना असा काही विषय नाही. म्हणून मला सांगायचं की इथं शिवसेनेचा पालकमंत्री राहणार. बरं, तुम्ही पहिल्यांदा गेलात, संसदेत गेलात, अधिवेशन होतं, मोदी साहेबांची भेट झाली का? काय वाटलं एकंदरीत पहिलं इम्प्रेशन काय तुमचं? एक नवीन संसद भवन नवीन बांधलेले आणि तो योग खासदार म्हणून नवीन संसद भवन जे बांधलेले तिथं जाण्याचा योग आला. आणि विशेष म्हणजे आपण सांगितलं की मोदी साहेबांची भेट झाली का, तर उद्या 10 वाजता मोदी साहेबांची भेट आहे. किती? उद्या 10 वाजता मोदी साहेबांनी वेळ आम्हाला दिलेला आहे. मी उद्या 10 वाजता मोदी साहेबाला भेटणार आहे आणि मोदी साहेबांची उद्या भेट होणार आहे. आणि सर्वोच्च जे सभागृह आहे संसद भवन इथं जाण्याचा तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादानं मला योग आलेला आहे. आणि निश्चित विधानसभा आणि संसदेत काय फरक वाटतो? नाही, आता विधानसभेचा मला अनुभव आलेला आहे आणि विधानसभेमध्ये सुद्धा मी काम 25 वर्ष केलं आणि आता संसद भवनमध्ये सुद्धा काम करण्याचा मला निश्चित अनुभव येईल. शेतकऱ्याचे प्रश्न असतील, महिलांचे असतील, कामगारांचे असतील, कष्टकऱ्याचे असतील, उद्योगाचे असतील, हे प्रश्न सोडवण्याचं मी काम करेल. पण विधानसभेत राज्य चालवलं जातं, संसदेतून देश चालवला जातो. एक अभिमान वाटतो की अशा ठिकाणी आपण आहोत. एक अभिमान आहे की आपल्याला उच्च म्हणजे संसद भवनमध्ये देशाचा कारभार करण्यासाठी आपल्याला तिथे ज्यावेळेस कामकाज चालू होतं त्यावेळेस आनंदच होतो की आपण उच्च सभागृहात संसद भवनमध्ये जाऊन आपण काम करतो, प्रश्न सोडतो, त्याचा आपल्याला एक आनंद वेगळा वाटतो. काय म्हणजे महाराष्ट्र सरकारमध्ये काम केलं आणि आता संसद भवनमध्ये सुद्धा विधानसभेत काम केलं आणि आता संसद भवनमध्ये सुद्धा मी काम करणार आहे. ओके, संजय राऊत म्हणतायत की एकनाथ शिंदे यांनी वेगळा पक्ष काढायला पाहिजे होता, त्यानंतर निवडणुका लढायला पाहिजे होत्या. हॉटेलमध्ये भेटून काही त्यांच्या भेटीगाठी झाल्या, त्यामध्ये काही व्यवहारही झालेले आहेत. मात्र पैशाचा बेमानीचा उठाव होता, तुमच्या उठावाला ते असं म्हणतायत. इकडे तुम्ही यशस्वी होत आहे तर दुसरीकडे अशा प्रकारे तुमचे आरोपही केले जात आहेत. आता संजय राऊतला आरोप करण्याशिवाय दुसरं पलीकडे आमच्याकडे आहेच काय? संजय राऊत फक्त सकाळी 9:30ला TV चालू केली की पहिले तो शिव्या देतो, आरोप करतो. याच्याशिवाय संजय राऊतकडे कुठलंही काही नाही. मला काय म्हणायचं की आम्ही जसं आता आपण स्ट्राईक रेट बघितला, शिवसेनेनं किती जागा उभा केल्या, किती आल्या, आणि उभाटाना किती जागा लढवल्या, किती आल्या हे आपण बघितलं. आम्हाला उमेदवारी थोडी उशिरा मिळाली, त्याच्यामुळं थोडाफार आम्हाला जागा आणखीन काही वाढल्या असत्या. पण ठीक आहे, विधानसभेला आम्ही निश्चित जास्तीत जास्त जागा कशा येतील याच्यासाठी प्रयत्न करू. संजय राऊत जे बोलतात याला कुठेही मला एक सांगायचं आहे की संजय राऊतचे हे बिनबुडाचे आरोप आहे. हॉटेलमध्ये पैसे वाटले,
इथं हे केलं. मला एक सांगायचं, संजय राऊतनं एखादी निवडणूक लोकातून लढून दाखवावी. संजय राऊत आमच्याच जीवावर निवडून आलेले. संजय राऊतनं सुद्धा एखादी निवडणूक लढून दाखवावी आणि मग संजय राऊतनं आमच्यावर आरोप करावे, असं माझं मत आहे. बरं, चॅलेंज म्हणावं लागेल की ते निवडणूक- चॅलेंज आहे, त्यांनी लढून दाखवावी एखादी निवडणूक. मागच्या दारातून येऊन कोणी बोलतं काय, पण जनतेतून येणं इतकं सोपं नसतं. म्हणून मला सांगायचं की मागच्या दारातून येण्यापेक्षा समोरून या, असं आमचं मत आहे. धन्यवाद. थँक्यू. आणि घ्यायची. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।